त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक गावात स्थित असलेले हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान महादेव शंकर यांना समर्पित आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये हा एक मंदिर आहे. हे मंदिर ब्रह्मनगरी डोंगराच्या पायथ्याशी स्थितीत आहे. या ज्योतिर्लिंगची एक खास बात आहे. या ज्योतिर्लिंग मध्ये 3 छोटे शिवलिंग आहेत. ते ब्रह्म विष्णू महेशच्या रूपामध्ये पूजले जातात. या मंदिरामध्ये दर्शन करायला भक्त खूप लांबून लांबून येतात आणि वर्षाच्या 12 महिने इथे लोकांची ये-जा चालू असते. तर चला जाऊया आपण मंदिरामध्ये दर्शन करायला. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय हेडगे आणि मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज काहीतरी आपला ब्लॉग अलग होणार आहे, कारण की तुम्हाला थंबनेल टायटल बघून समजलं असेल की आपण कुठे आलो. तर मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरला आलो, ते नाशिकला आहे, सर्वांना माहिती असेल. तर आम्ही काल आलेलो, म्हणजे काल 6 वाजलेले संध्याकाळचे. तर आम्ही 6 वाजता आलो. त्याच्यानंतर आम्ही रूम्स बघितल्या. रूम्स तुम्हाला भेटतील. मग मित्रांनो, जर तुम्ही विकेंडला येत असाल, सॅटर्डे संडे असाल ना, तर तुम्हाला रूमचे खरंच मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय, तुम्हाला खूप म्हणजे स्ट्रगल करायला रूमसाठी खास. पण आम्ही बघितलं रूम, आम्ही पण कमसे कम 2 तास आम्ही फिरलो. त्याच्यानंतर आम्हाला रूम्स भेटली. त्याच्यानंतर मग झालं सर्व आमचं ओके झाला. तुम्ही पण आलात ना, तर विकेंडला नको येऊ. सॅटर्डे संडे आलात तर या, म्हणजे जर बुकिंग आधी असेल तर या, तर तुम्हाला भेट जाईल. नाहीतर तुम्हाला असं स्ट्रगल करायला लागेल, जसं आम्ही केला कालपासून आज. आणि दुसऱ्या दिवशी सकाळची म्हणजे सकाळ झाली, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, 6 वाजले जाता. 6 वाजता आम्ही आता लाईन लावायला जातोय मंदिरामध्ये. त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, खूप फेमस आहे. ते तुम्हाला वैशिष्ट्य पण सांगणार आहे मित्रांनो, आणि तिथे काय काय आपल्याला बघायला भेटेल ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आपण जाऊया आता मित्रांनो, बघूया त्र्यंबकेश्वर मंदिरला काय काय आपल्याला बघायला भेटतो, काय काय ते सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आता. तर चला जाऊया आता, मी दाखवतो. अजून बाजूची हरियाली बघू हे बघा. आणि आता मी कुठं आहे ते दाखवतो, आणि आम्ही किती किती लोक आले ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघू शकता, आम्ही इथं अहिल्या घाट ब्रह्मनगरी इकडं आता. आणि ते पुढची लाईट दिसत असेल ना, तिथं मंदिर आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. आणि मित्रांनो, नाशिकमध्ये थोडा म्हणजे चांगलाच प्लेस आहे तरी पर्यटक लोकांसाठी. तर बघू शकता, हरियाली बघू शकता, इथं भरपूर छान आहे. आणि वरती फॉग बघू शकता. आणि माझ्यासोबत आहेत ऋतिका सिस्टर्स आहेत, निदा आहे, अजून अमित दादा आहे, आणि ही रिओ आहे आणि सिस्टर आमच्या आहे. तर अशा आम्ही 4 लोक आलेलो आहोत. तर चला आता जाऊया, बघूया, आपण जाऊया आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथं. ते तुम्हाला थोडी वैशिष्ट्य जाऊन सांगतो काय काय. आणि पहिलं बघूया लाईन केवढी मोठी आहे. आता लाईन वरती डिपेंड आहे मित्रांनो. आला तर सॅटर्डे संडे जरा अवॉइडच करा, कारण की सॅटर्डे संडेला खूप लाईन असते. आणि आता श्रावण पण चालू आहे, आपलं नाही, बिहारी आणि युपी वाले लोकांचं असं श्रावण चालू आहे, तर अजून गर्दी आहे. तर चला जाऊया. आणि मित्रांनो, ही आहे नेचर ब्युटी, बघू शकता, हे डोंगर बघा. अजून इकडं फॉग भरपूर पडलाय मित्रांनो. आणि हे डोंगर आकाशाला मिळेल असा वाटतो. त्यामुळे थोडे थोडे वॉटरफॉल्स पण आहेत, ते पण दिसत आहेत. म्हणजे नाशिक फिरायला आलात तर खूप चांगलं आहे इकडं, म्हणजे तुम्हाला मजा येऊ शकते मित्रांनो. पण सॅटर्डे संडे आलात तर मला वाटतं कालसारखी आमची परिस्थिती खूप खराब होती, कारण की आम्ही आधी बुकिंग नाही करून आलो. आमचा अलग ठिकाणी प्लॅन होता, तिथं आम्हाला रूम्स भेटली नाही ॲक्च्युली, म्हणून तर त्याला आम्हाला जास्त 2 तास आम्ही फिरलो कमसे कम. त्यानंतर आम्हाला एक रूम्स भेटली, बाकी पण रूम्स होत्या. आणि इथे जास्तीत जास्त रूम तुम्हाला 1500 पासून स्टार्ट होतील, 1,500 पासून स्टार्ट होतील इथे रूम्स. तर चला जाऊया, मंदिर आमच्या समोरच आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या बाहेर गेलात ना, तर तुम्हाला असं थोडेसे दुकाने दिसतील, कारण की फुलं घ्यायचे असतील तुम्हाला तर इथं सर्व काय भेटेल. तुम्हाला चप्पल ठेवायची असेल तर अशी जागा आहेत, चप्पलीस ठेवायला सर्व, आणि फुलं विलं ठेवायला अशी, म्हणजे तुम्ही घेऊ शकता. जर की बघू शकता मित्रांनो, हे सर्व काय असं देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे चप्पल पण काढू शकतात. बघा, आता मी चप्पल दिले. म्हणजे चप्पल ठेवायला पण सोय मित्रांनो. आणि जर आम्ही आलेलो किती वाजता, सकाळचे 4 वाजता मी उठणार होतो ऍक्च्युली, मी हे सांगतो मला, पण ते आम्हाला पॉसिबल झालं नाही. आम्ही 4 वाजता. मित्रांनो, ही आहे एंट्री. तर ही आहे एंट्री इथला, आणि इथं लाईन्स लागतात.
ह्या साईडला आहेत ना आतमध्ये, ह्या साईडला लाईन्स लागतात, ते पण आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. खूप लाईन्स असेल आता, कारण की मित्रांनो आज संडे पण आहे आणि संडेला खूप गर्दी असते. तर तुम्हाला मी तेच सांगतोय की संडेला थोडा अवॉइड करा यायचं, म्हणजे जर आलात तर या, असं काय नाही. पण आमचा ऍक्च्युली प्लॅन होता 4 वाजताचा, तर 4 वाजता आमचं 4 वाजता जर आलो असतो ना आम्ही, तर लाईन म्हणजे कमी भेटली असते, अर्ध्या तासात झालं असतं. पण आता 6-6:30 वाजले आले, तर 6:30 वाजता मित्रांनो आम्हाला लाईन कम से कम 3 तास तरी भेटणार आपल्याला लाईन. तर चला बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का ते पण बघूया, ते पण तुम्हाला दाखवतो. जर कॅमेरा अलाउड असला ना तर व्हिडिओ शूट करू शकतो, मला विचारतो. आणि लाईन्स बघू शकता मित्रांनो, खूप लाईन्स आहेत. जेवढं लवकर जायला भेटेल ना मित्रांनो तेवढं लवकर जा, कारण की लाईन तिथं खूप. आणि जेवढं सकाळ होईल ना, तुम्ही पाहिजे तर सकाळी या, खूप सकाळी लवकर या, म्हणजे अर्ली मॉर्निंग या. जर अर्ली मॉर्निंग आलात ना तुमचं काम लवकर होईल, त्याच्यामध्ये होईल तुमचं काम मित्रांनो. आणि आता एक आता तुम्ही जाऊन पाहिजे झोपू शकता, तुमचे झोपून झाले तर ते पण झोपू शकता. आणि रॅक बघू शकता किती आहेत, भरपूर असे रॅक आहेत लाईनचे. आणि स्टार्टिंग आहे मित्रांनो सकाळी 6-6:30 वाजले त्यावेळी एवढी लाईन आहे बघू शकता. आणि जर थोडा अजून टाइम जाईल ना त्याचं कम से कम ही लाईन दिसते ना तुम्हाला, खूप आतमध्ये ही, आणि आम्हाला खूप फिरून जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो आता. तर हे बघू शकता रॅक किती आहेत, आणि हा रॅक पार करून आपल्याला जायचं तर चला जाऊ. आणि दाखवतो जर आतमध्ये अलाउड असलं तर ते पण तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जर कॅमेरा अलाउड आहे ना तर मी नक्की तुम्हाला दाखवतो, कारण की लोक पटापट जातात नाही, कारण की लाईन मध्ये पटापट घुसतात आहेत, कारण की लवकर होईल. तरी पण आमचे कमसे कम 2 ते 3 तास आमचे जाणार आहेत तसे पण. तर चला आपण बघूया. ही आहे खरी लाईन, इथपासून स्टार्ट झाली. तर गर्दी बघू शकता आतमध्ये, तर फोन अलाउड नसेल नक्की एवढा, पण लाईन आता गर्दी बघू शकता तुम्ही. म्हणजे 3 तास तरी आमचे नक्की जातील, ते सांगू अजून कन्फर्म नाही, ते सांगू शकतो तुम्हाला किती तास आमचे जातील. तर बघू शकता मित्रांनो लाईन मध्ये लाईन आहे. आणि लाईन मध्ये असताना ना मित्रांनो आपण लाईव्ह दर्शन पण आपल्याला होऊ शकतो, कारण की इथं सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दाखवतात लाईव्ह दर्शन होऊ शकतो. तर फायनली मित्रांनो आमचा 5 ते 5.5 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला. आता वाजले तरी पण 11:30. आम्ही वाटतं 7 वाजता आम्ही दर्शनाला स्टार्ट झालो, आम्ही लाईन मध्ये उभा राहिलो. त्यानंतर मित्रांनो 5.5 आता तास झाले आम्हाला. आता दर्शन भेटलं आणि आता आलो, बाहेर पडलो. आणि गाभाऱ्यामध्ये अलाउड नव्हता फोन, त्यावेळी आपण व्हिडिओ करायला जमली नाही. तुम्हाला बघितलं असाल की लाईन वरती तिथपर्यंत होता, पण आतमध्ये गाभाऱ्यात पोहोचल्यावरती कारवाई करण्यात येतं. फोन चालू असेल पुन्हा फोन पण यूज करायला नाही, ते पर्सनल फोन पण यूज करा, ते खिशात ठेवायला फोन नाही काढला. मित्रांनो मंदिराच्या जेव्हा दर्शन घेऊन तुम्ही मंदिराच्या बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला का असे दिसतील शंख आहेत, पिंड्या आहेत, भरपूर काय आहे बघू शकता. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल ना मित्रांनो तर रिजनेबल प्राइस मध्ये घ्या तुम्ही, बार्गेनिंग करा मग घ्या. पण तर चला मित्रांनो झालं आमचं दर्शन घेऊन. 5 सेकंड दर्शन होता, पण आम्ही 5 तास लाईन लावली यासाठी दर्शनासाठी. तर झाला तो साईडला मार्केट बिर्केट होता, एवढा काय म्हणजे असा फिरण्यासारखी जागा आहेत. पण मित्रांनो डोंगरावरती आहेत अशा बघू शकता. इथंच गोदावरीचं आगमन होतो, ते हे डोंगर आहे. पण ह्या डोंगरावरती ना मित्रांनो प्रॉपर ट्रॅकिंग साठी गेलं तर ठीक आहे, म्हणजे शूज वगैरे आपले जर प्रॉपर असतील ना तर ठीक आहे. कारण की आपले आता बघा असे प्लास्टिकचे शूज आहेत, ते जाऊन काय मतलब नाही वरती, कारण की पावसामुळे इकडे सर्व जागा गलगलीत झालेली आहे, म्हणून तर आम्ही गेलो नाही. पण आता बघूया पुढचा प्लॅन काय आमचा. कसा वाटला? मस्त, एकदम मस्त, छान वाटलं आम्हाला. आम्ही आज सकाळी 4 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर आम्ही लाईन साठी गेलो. आम्ही 9:05 लाईनने गेलो, म्हणजे आम्हाला 5 तास लागले. छान, आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि गाभाऱ्यामध्ये तर छान दर्शन झालं. सिंगल लाईन होती आणि खूप छान वाटलं गाभाऱ्यामध्ये. खूप छान वाटलं. आणि आपली पिकनिक कशी गेली मग? पिकनिक नाही बोला.
वेदर पावसातून या तुम्ही सगळे या. छान आहे, दर्शन पण छान होतं. बाबांचा आशीर्वाद आहे आपल्यावर आणि हे निसर्गाचं जे आहे ना सह्याद्री ते खूप छान आहे खूप. आणि ब्रह्मगिरी फोर्टवर जायचं आहे ना तुम्हाला तर कम से कम 4 तास लागतात. ब्रह्मगिरी फोर्ट कुठं आहे? ब्रह्मगिरी फोर्ट वर आहे. कुठं वर? हा दिसतोय तो, हा ब्रह्मगिरी नाही ना? हा सरळ आहे, सरळ ब्रह्मगिरी अच्छा. फोर्ट आहे. हा तिथे जायला 2 तास जायला लागतात, 2 तास यायला लागतात. पण प्रॉब्लेम असा आहे पावसामुळे ना शूज वगैरे व्यवस्थित, ट्रॅकिंगचे शूज वगैरे सगळं व्यवस्थित हवं. त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो. आणि जर आपल्याकडे काही कॅरी नसेल आणि रेनकोट वगैरे कॅरी करायचं कारण पाऊस कधीही वरून असतो. हा ते तर आहे. तर छान आहे, मला आवडलं, खूप छान वाटलं. फॅमिली सोबत आलो होतो, खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला जातोय. कुठे जातो आपण? हा कुठे जातोय? आता जाऊ आपण कुठे कुठे फिरू. पंचवटीला काय म्हणजे? पंचवटीला असा काय आहे? मिसळला जाऊया. चुलीवरची आता खरंच आहे आता? इथेच आहे तर नियरबाय जाऊया आपण, मिसळ वगैरे खाऊया. इकडे स्पेशल आहे ते खाऊया, थोडं शॉपिंग वगैरे करूया आणि मग निघूया आपण. पंचवटीला काय आहे म्हणजे? तरी पण अशी गंगा नदी आहे, त्याचं उगम इथून झालेलं आहे. अच्छा. शंकर भगवाननी इथून ब्रह्मगिरी फोर्ट वरून इथे वर आहे माउंटेनवर. अच्छा. सांगतात असं पुराणांमध्ये आहे, करून जटा आपटला आणि तिथून गंगाचा उगम झाला. अच्छा. दिसत नाही ते पाणी कुठून येतं, डायरेक्ट पंचवटीला जाऊन मिळतं पाणी तो का? हो हो. अच्छा अच्छा. तर बघू तिकडे जाऊन. तिथे पण छान आहे, संध्याकाळची आरती वगैरे होते 6 वाजताची. पंचवटीला आरती वगैरे होते. हो हो छान आहे, खूप सुंदर आहे. गंगा घाट बोलतात. तुला कसं वाटलं नाशिक? मस्त वाटलं, एकदम मजा आली. मजा आली. नाशिक त्र्यंबक ना? हा हे आपण आलो हे त्र्यंबक मध्ये. त्र्यंबक बोलतात गाव आहे एक त्र्यंबक. आणि नाशिक जे आहे ते मी सारखं येते कारण माझ्या मामाचं गाव आहे आणि मला आवडतं नाशिक. नाशिक सिटी खूप छान, खूप छान आहे. तिथे खाणं राहणं, लोक पण इकडची खूप छान आहे. फक्त ट्रॅव्हलिंग साठी पर्सनल या. हा ते तर आहे, बरोबर. ट्रॅव्हल करा, खूप छान आहे. ऑटो वगैरे त्यात पर्सनल गाडी असेल तर बेस्ट असतात. हा पर्सनल गाडीने वगैरे या किंवा तुम्ही एसटी आपल्या बस असतात लालपरी वगैरे त्याच्याने आला. हा ट्रेननी पण येऊ शकतात ना? ट्रेनने. अच्छा. छान आहे ते पण. ते तसं वाया आलो आम्ही. आम्ही मुंबई कसाऱ्यावरून आलो. CBS वरून मग त्र्यंबकला आलो ना. सरळ आम्ही त्याच्या वाया आलेलं आणि छान वाटलंय आम्हाला. आलो आणि आमचं ट्रॅव्हलिंग पण खूप कमी दिवसात झालं. आमचा टाइम पण खूप चांगला मॅनेज झाला आणि आता तसंच आम्ही वाया जाणार. तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं झालं ना तर ऑप्शन भरपूर आहेत. बसने पण येऊ शकता. बसने डायरेक्ट तुम्हाला डेपो मध्ये, नाशिकचा डेपो आहे, सेंट्रल बस डेपो बोलतात त्याला, तिथे पण तुम्ही येऊ शकता. आम्ही पण आलो ट्रेनने आलो. आम्ही कसारा आलो. पहिला कसारा शेअरिंग रिक्षा पकडली, शेअरिंग टॅक्सी पकडली. 100 रुपयाची होती ती आपल्याला डायरेक्ट डेपो जे सोडतात सेंट्रल CBS ना, CBS डेपो आहे ना नाशिकचा, तिथे सोडतात आपल्याला. हॉटेल्स ना जेवायचे, जर तुम्हाला राहायचं काय असेल ते सर्व आहे. आणि आमचा म्हणजे कसं झाला, संडे होता म्हणून आम्हाला 1500 मध्ये रूम भेटली. जर तुम्ही विकेंड सोडून जर तुम्ही वीकडेज मध्ये आलात ना तर तुम्हाला 1200 ते 1000 अशापर्यंत रूम भेटू शकतात. चांगल्या त्या पण. तर आम्ही विकेंडला आलेलो म्हणून आम्हाला थोडीशी महागाई भेटली. आणि इकडं बोलायला गेलं तर जेवण वगैरे म्हणजे नॉर्मल चांगला आहे, म्हणजे एवढा पण काय बोलू नाही शकत, चांगला आहे ना. तुम्ही पर्सनल गाडीने आलात ना तुम्हाला फिरायला पण खूप भेटत आणि तुमचा टाइम पण खूप वाचणार आहे. त्यामध्ये पर्सनल गाडी असेल तर खूप चांगला आहे तुमच्यासाठी. आणि ट्रेनने आलात ना तर तुम्हाला मुंबईमधनं डायरेक्ट नाशिक तिथे स्टॉप आहे नाशिकचा. नाशिकला ना तर तिथं तुम्हाला टॅक्सी अजून बस वगैरे बस पण आहे ना, बस पण भेटू शकते त्र्यंबकला यायला. तर तुम्ही असं येऊ शकता, वाया यायचं झालं तर असं पण येऊ शकता. तर चला मंडळी, आमचा म्हणजे पिकनिक संपली, जो आलेलो तो झाला आमचा काम. आता बस स्टॉप आहे जवळ, म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या नगरीत तेव्हा तुम्ही स्वागत होईल. म्हणजे तिथं स्टार्टिंग चालू होते ना तिथं तुम्हाला जायचा ऑप्शन भेटेल. म्हणजे बाजूला बस स्टॉप आहे, बस डेपो बोलतो त्याला, बस डेपो आहे बाजूला. तिथं जाऊन तुम्ही बस नाशिकला किंवा त्र्यंबकेश्वरला तर इथं बस तुम्हाला भेटू शकते नाशिकला. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अजून व्हिडिओ येत राहतील नवीन तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू अशा एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय.